पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होतंय. या 1 वर्षाच्या नंतर पहलगाममध्ये काय घडलं, काय बिघडलं, लोकांच्या जीवनावर काय परिणाम झाला, सध्याची परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. थेट माझ्यासोबत ग्राउंड झिरोवरून म्हणजेच थेट पहलगामवरून फक्त पुढारी न्यूजवर. काश्मीर भारतातलं पृथ्वीवरचं नंदनवन आपण त्याला म्हणू शकतो. मात्र याच नंदनवनाला दहशतवाद नावाची एक काळी दुर्दैवी झालर लागलेली आहे. आपण बघतोय निसर्गानं अतिशय भरभरून वरदान दिलेले काश्मीर, डोंगर, दऱ्या, छानशी जी आपण ज्याला म्हणू शकतो घरं, त्याच्या बाजूला वाहणाऱ्या नद्या, डोंगर, त्याच्यावरती असणारा बर्फ, हे सगळं अतिशय सुंदर जे वरदान जे आहे ते काश्मीरला जे आहे ते मिळालेलं आहे निसर्गाचं. मात्र दहशतवादी जी झालर आहे ती इकडे नेहमीच जी आहे त्याचं सावट हे नेहमी असतं. इकडच्या लोकांच्या मनात, येणाऱ्या पर्यटकांच्या मनात, इकडच्या व्यापाऱ्यांच्या मनात, प्रत्येकाच्या मनात याविषयीची जी भीती जी आहे ती कायम असते. मात्र सध्याची काश्मीरमध्ये परिस्थिती काय आहे आपण बघतोय. जागोजागी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असेल, सीआरपीएफ असेल किंवा आर्मी असेल किंवा जम्मू अँड काश्मीर पोलीस असेल, या सगळ्या ठिकाणी कॅम्प दिसत आहेत. जनजीवन सुरळीत जरी असलं तरी कुठेतरी एक ज्याला आपण म्हणू शकतो काळजीची सावट जी आहे किंवा काळजीची झालर जी आहे ती या सगळ्या परिसरात आपल्याला पाहायला मिळते. पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होतं आणि या पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काश्मीरमध्ये पहलगाममध्ये पर्यटक यायला सुरुवात झालेली आहे. पर्यटक येत आहेत. मात्र कुठेतरी सुरक्षेचा मुद्दा हा महत्वाचा आहे आणि त्याचीच जी आहे ती काळजी इथे घेतली जाते. काश्मीर पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परिणाम हा काय होतोय आपण जाणून घेतोय. खरं तर मोठे व्यापारी आहेत, छोटे मोठे स्टॉल्स आहेत आणि एखाद्या हॉटेलच्या बाहेर खालती जे आहे ते टिपिकल काश्मीर प्रकारचे जे ड्रेसेस असतील किंवा काश्मीरी शाली असतील ते छोट्या प्रमाणात विकणारी काही लोक आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. फरशीद अहमद आणि गुलाम नबी हे दोघं भाऊ आहेत आणि हे दोघं भाऊ अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये अशा पद्धतीने छोट्या पद्धतीने जे आहे ते कपडे काश्मीरी इकडचे ड्रेसेस असतील किंवा शाल्स असतील ते विकण्याचा प्रयत्न करतायत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की कशा पद्धतीनं त्यांच्या व्यवसायावरती इकडे परिणाम झालाय. फरशीद अहमद जी, क्या माहौल है? 1 साल हो रहा है, किस तरह से लोगों में खौफ का माहौल, डर का माहौल दिख रहा है? जो पहले माहौल यहाँ पे था, पिछले साल जो माहौल यहाँ पे था वो थोड़ा डर का माहौल ही था. अब तो कोई डरने की जरूरत नहीं है. हम टूरिस्ट को वेलकम करते हैं. टूरिस्ट आए, कश्मीर घूमे, हर जगह खुला है. कोई टेंशन, कोई डरने की जरूरत नहीं है. आप आ जाओ, इधर बैठे कश्मीरी बैठे है. यात्री जाएगा, यात्री अच्छे से जाएगा. यहाँ गवर्नमेंट अब सबने संभाल लिया है. गवर्नमेंट ने कोई टेंशन, कोई जरूरत, कोई. आप कश्मीरी हो, अब क्या कहोगे पूरे हिंदुस्तान के, भारत के लोगों को कश्मीर में आने के बारे में क्या विश्वास देना चाहते हो आप? बिल्कुल, जो भी बाहर के टूरिस्ट है, आप आ जाओ कश्मीर. कश्मीर यहाँ जिंदा है, अभी कश्मीरी जिंदा है. डरने की कोई जरूरत नहीं है. आप आ जाओ, हम वेलकम करते हैं. हम इधर इंतजार करते हैं. आप लोग आते हैं, हमारा भी बिजनेस चलता है. डरने की कोई जरूरत नहीं. आप आ जाओ कश्मीर, आ जाओ, जहां जाना है वहां जाओ. डरने की कोई जरूरत नहीं है. या गुलाम नबी जी, इन्होंने बताया कि कश्मीरी जब तक जिंदा है तब तक डर की कोई बात नहीं है. आप यहाँ जाइए, आपका बिजनेस पे कितना असर हुआ है? जो आप ड्रेसेस बेचते हो, शॉल्स है आपके पास अच्छी कश्मीरी जो पूरे भारत में जानी जाती है, क्या असर हुआ है? आप छोटे पहले में रिसोर्ट होटल के बाहर आपका ये दुकान है. सर हमारे पास तो बिजनेस जो पहले टूरिस्ट आता है ना, बिजनेस बहुत अच्छे चलता है. हमारे ऊपर है, हमारे पास तो धंधा बहुत अच्छे चलते हैं. गाड़ी वाले चलते हैं, गुड़ी वाले चलते हैं, होटल वाले चलते हैं. जो भी कश्मीर में बेरोजगारी होती है, आप लोग आता है यहाँ पे टूरिस्ट लोग, हमारा बेरोजगारी खत्म हो जाती है. मगर जब से ये हो गए थे पिछले साल, उससे थोड़ा हमारे काम पे बहुत असर पड़ गया. तो टूरिस्ट आता है, उतना नहीं आता जितना आना चाहिए था. तो जो भी आता है सुबह आता है, 4 बजे सेम डे वापस होता है. काश्मीरमध्ये पहलगाममध्ये वातावरण कसं आहे हे जर का बघायचं असेल तर आपल्यासोबत महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम आहे, जे काश्मीरच्या पहलगाममध्ये जिकडनं वेस्टर्न व्हॅली ही 6 ते 8 किलोमीटर अंतर तिकडे केशर मसाला दूध जे खास काश्मीरचं पहलगामचं असतं ते पिताय. दादा, दूध वाफाळलेलं आहे की शांत आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, आज मी स्वतः 4 वर्षानंतर आज काश्मीरला आलोय. माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे हा योग घेऊन आलाय. परंतु मी आपल्या माध्यमातून संबंध भारतवासियांना मी आवाहन करेन की आपली पावलं आता काश्मीरकडे वळायला काहीच हरकत नाही. काश्मीर हे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आजही सेफ आहे. इंग्लिशमध्ये म्हणायचं गेलं तर इट्स अ सेफ हेवन. आणि मला वाटतं आज इथलं असलेल्या या फेमस बदामी दुधाचा आस्वाद घेत असताना नक्कीच एक टुरिस्ट म्हणून आता मी इथे उभा आहे आणि आमचे सर्व सहकारी आहेत
विकास जे आहेत, आमचे अभिमन्यू जे आहेत, आणि नक्कीच मला वाटतं भारतीयवासियांनी काश्मीरकडे आलं पाहिजे. काश्मीर आपला आहे, भारताचा अवैध भाग आहे, आणि इथल्या असलेल्या टुरिझमला आपण प्रोत्साहन केलं पाहिजे. आणि मला वाटतं थोडंफार आर्थिक घडी जी गेल्या एका वर्षापासून जी बिघडलेली आहे ती पूर्ण सुधारण्यामध्ये आपण सर्वांनी हातभार उचलला पाहिजे. पर्यटकांना आणि स्थानिक रोजगाराला जिगड्याची चालना मिळते. आपल्यासोबत योगेश कदम होते, महाराष्ट्रात राज्याचे गृहराज्यमंत्री, ज्यांच्यासोबत आपण पहलगामच्या फुटपाथवरती, रस्त्यावरती त्यांनी त्यांच्यासोबत केशर मसाला दुधाचा जो आनंद जो आहे तो आपण घेतला. घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती. आणि या भिंतीला जेव्हा माणुसकीचा आणि आपुलकीचा ओलावा मिळतो तेव्हा त्या घराच्या भिंती ते घर म्हणून नंदनवन म्हणून फुललं जातं. आपण काश्मीरच्या पृथ्वीवरच्या नंदनवनामध्ये आहोत आणि तिकडे आदिल शाह, ज्याचा एक घोडावाला होता, त्याचा पहलगामवरचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा पर्यटकांना वाचवताना त्याला मृत्यू आला, तो शहीद झाला. आपण एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्यांनी त्यांना वचन दिलं होतं त्याच्या कुटुंबियांना की एक छानसं टुमदार घर बांधून देऊ, आणि ते घर बांधून दिलेलं आहे. आपण आदिलच्या या नव्या घरामध्ये, त्याच्या कुटुंबियांना देण्यात आलेल्या नव्या घरांमध्ये आहोत. आल्यानंतर प्रथमच समोर एकनाथ शिंदे यांचा जो आहे तो फोटो लावण्यात आलेला आहे. त्याच्या खालती महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं लिहिलेलं आहे. अतिशय सुसज्ज असं चांगलं आणि टुमदार म्हणू शकतो तसं घर इथे बनवण्यात आलंय. अतिशय चांगली आहे. कशी चांगली, आपण बघतो की मुंबईमधली वाटावी अशी छानशी किचन त्यांना जी आहे ती बनवून देण्यात आलेली आहे. किचनमध्ये गॅस असेल, कुकर असेल, डबे असतील, मसाले असतील, त्याच्यापासून अगदी ट्रे पासून, गॅस पासून, डस्टबिन पासून, ताटं वाट्या चमच्यांपासून प्रत्येक गोष्ट जी आहे ती त्याला देण्यात आलेली आहे, त्यांना दिलेली आहे. म्हणजेच अख्खा संसार जो बसवून देणं किंवा संसार उभा करून देणं म्हणतात तसं इथे केलेलं आहे. सुईपासून जे आहे ते अगदी सुई धाग्यापासून ब्लँकेट पर्यंत प्रत्येक गोष्ट जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी या आदिलच्या कुटुंबाला दिलेली आहे. त्याचं घर आपण बघतोय. पुढारी न्यूज थेट पहलगामवरून आपल्याला आदिलच्या घराचं जे माहिती देते, कसं घर बांधलेलं बघतोय. अतिशय सुसज्ज, ज्याला आपण पारंपरिक पद्धतीने काश्मीरची राहण्याची जी स्टाईल आहे किंवा इकडची घरांची जी स्टाईल आहे त्या पद्धतीने घरं बनवण्यात आलेली आहेत. घराला नाव देण्यात आलेलं आहे आनंदनाथ, असं घराचं नाव दिलं. याच्यामध्ये आनंद दिघे आणि एकनाथ या दोघांचा उल्लेख करून आनंदनाथ हे नाव दिलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र काश्मीर मधल्या पहलगाम मधल्या आदिलच्या सोबत महाराष्ट्रातला एकनाथ अशा पद्धतीचे होर्डिंग्स तिथे लावलेले आहेत. निश्चितच हे घर बघितलं की खूप चांगलं आणि कोणालाही आवडेल असं हे घर आहे असं आपण म्हणू शकतो. मैं तहे दिल से जो है महाराष्ट्र के डिप्टी सीएम जो है हमारे एकनाथ शिंदे जी, मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करूंगा कि उन्होंने जो है हमारे बारे में, उनको देखो यहाँ पे कुछ मतलब हमसे कुछ चाहिए ही नहीं था, ये बिना लालच के उन्होंने ये काम किया है. जो हमारे आदिल साहब ने फर्ज निभाया है वैसा ही फर्ज शिंदे जी ने भी निभाया है. पहलगाममध्ये काय परिस्थिती आपण जाणून घेतोय. खरी परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर त्या भागातल्या पत्रकारांशी चर्चा करावी असं म्हणतात. आपल्यासोबत इकडच्या लोकल 2 पत्रकार आहेत, इशरतजी आणि जरीनजी. आपण त्यांच्याशी, अजराजी, आपण त्यांच्याशी वैसे जी क्या माहौल है इस पहलगाम में. कुछ शॉपकीपर्स कहते हैं कि टूरिस्ट कम आ रहे हैं, कुछ लोग कहते हैं कि डर लग रहा है, कुछ लोग कहते हैं सेफ लग रहा है. जर्नलिस्टिक व्यू में आप क्या कहोगे, क्या माहौल है? जी, जहाँ तक मेरा ताल्लुक है, मैं इसी वादी कश्मीर से बिलोंग करती हूँ. तो मैं आपको बता दूं कि जो 22 अप्रैल को यहाँ पे एक घटना घटी जिसमें हमारे भाइयों को शहीद कर दिया गया, लेकिन उसके बाद जिस तरीके से लोगों में खौफ व हिरास छा गया था, कहीं ना कहीं वो डर का माहौल छा गया था और दुकानें बंद पड़ी थी. सारे पहलगाम के रास्ते जो थे वो सुनसान थे. लेकिन आज आप देख पा रहे होंगे फिर से खिला खिला लग रहा है पहलगाम. आ रहे हैं टूरिस्ट अभी भी, और मेरे ख्याल से जो ये गलत इन्फॉर्मेशन लोगों तक पहुंचा रहे हैं कि अभी भी वहां पे डर का माहौल है, तो ऐसा कुछ भी नहीं है. क्या आपके नोट्स है, किस तरह की जिंदगी अभी यहाँ शुरू है और किस तरह की दिक्कतें आ रही थी? बिल्कुल, अगर हम बात करेंगे लास्ट ईयर की बात करेंगे 2025 में, जहां पे 22 अप्रैल की बात करेंगे, जो ये सानिया हुआ था, पहलगाम अटैक हुआ था, वो तो एक अफसोसनायक है जो कि हम कभी भूल नहीं सकते. पूरे अगर हम वर्ल्ड की बात करेंगे न कोई इसको भूल ही सकता है, क्योंकि जितने भी जवान थे, चाहे हमारे भाई हैं, चाहे वो बल्कि हिंदुस्तान के कोने कोने से वाबस्ता रखने वाले थे, या कश्मीर का वो आदिल जो उनको बचाते बचाते कश्मीर का एक जवान भी शहीद हो गया.
तो ये सानिया था। उस टाइम पे डर का माहौल इसीलिए बना हुआ था क्योंकि जब किसी की जिंदगी जाती है तो नॉर्मली इंसान खौफ में आ जाता है। पूरे पहलगाम की बात करेंगे, पूरा पहलगाम से लेकर, सिर्फ पहलगाम की मैं बात नहीं करूंगी, वादी कश्मीर के कोने कोने में यानी गाठी में हर एक कोने में मातम छाया हुआ था और हर एक गली कोचे से जुलूस निकल रहे थे। इस टाइम की बात करेंगे क्योंकि आफ्टर 7 मंथ्स जब ऐसा अटैक हुआ था, लास्ट ईयर की मैं बात करूंगी, आपने बताया कि उसके बाद क्या हुआ। 7 मंथ्स तक बिल्कुल पहलगाम बंद था। पहलगाम की सड़कों पे कोई आपको दिखे, चाहे वो लोकल की बात करें या हम टूरिस्ट की बात करेंगे, कोई नहीं था। लेकिन 7 महीने के बाद यहाँ पे फिर से एक फिल्म शूट हुई तो थोड़ा थोड़ा लगा लोगों में कि नहीं, फिर से पहलगाम में फिर से एक रौनक आई, फिर से जो आम जिंदगी है फिर से वो ट्रैक पे आई। सिक्योरिटी कितनी यहाँ पे पुख्ता है, कितनी पुख्ता व्यवस्था सिक्योरिटी की गई है और वो ब्रेक करना मुमकिन है, ऐसा लगता है अभी? नहीं नहीं, बिल्कुल, हम तो 100% हम एश्योर कर रही है, हम क्योंकि सिक्योरिटी एजेंसी एश्योर कर रही है जितने भी टूरिस्ट डेस्टिनेशन प्लेसेस है वहां पे इस तरीके से सिक्योरिटी है, चप्पे चप्पे पे सिक्योरिटी है, हर एक जगह पे सिक्योरिटी होती है, कौन आ रहा है कौन जा रहा है हर एक का डेटा यहाँ पे अभी है। मी पहलगामच्या या नदी पात्रामध्ये बसलेलो आहे. खरं तर 22 एप्रिल याच्या पूर्वसंध्येला मी इथे आहे. खरं 1 वर्ष होणार आहे 22 एप्रिलला. असं होत असताना नक्की पहलगाममध्ये काय परिस्थिती आहे, कसं वातावरण आहे, हे टीम पुढारी जाणून घेते. आणि आपण पहलगामच्या या नदीमध्ये इथे आपण बसलेलो आहोत. बघतोय पूर्वसंध्येला जे पर्यटक जे आहेत ते इथे मोठ्या संख्येने आलेले आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात दरवर्षीच्या तुलनेनं ही पर्यटकांची संख्या जी आहे ती फार कमी आहे असं आपण म्हणू शकतो. पर्यटक मोठ्या संख्येने इथे नेहमी येत असतात, मात्र कुठेतरी बिनधास्तपणे पर्यटक जे आहेत ते इथे नदीमध्ये आनंद घेताना दिसत आहेत. आपण त्या पर्यटकांशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत. मी या नदीतून बाहेर येतोय. पूर्वसंध्येला नक्की काय परिस्थिती आहे हे आपण पहलगामच्या नदीपात्रातून बघतोय. ते काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीने ते एन्जॉय करतायत. आपण त्या पर्यटकांशी बोलणार आहोत. मैडम, आप कहाँ से हो, कहाँ से आए हो आप? रायपुर छत्तीसगढ़। रायपुर छत्तीसगढ़ से हो. किस तरह से एंजॉय कर रहे हो? कल 1 साल हो रहा है पहलगाम हमले के लिए. खौफ लग रहा है कि या फिर रिवर में बहुत अच्छा एंजॉय कर रहे हो? बहुत एंजॉय कर रहे हैं, कोई डर नहीं है यहाँ पे अभी। सर जी, आप बताएंगे, आप पूरे फैमिली के साथ यहाँ पे आए हो, कल 1 साल इस हमले के लिए हो रहा है, क्या लग रहा है? कुछ डर लग रहा है लोगों को? नहीं नहीं, कोई डर नहीं है, बहुत अच्छा माहौल है, माहौल बहुत अच्छा है, वेदर बहुत अच्छा है. कल हम लोग गुलमर्ग गए थे, आज पहलगाम में है, तो ओवरऑल नाइस एक्सपीरियंस. आपण बघितलं 22 एप्रिलच्या पूर्वसंध्येला आपण पहलगामच्या या नदीवरून आढावा घेतला. खरं तर खूप छान सुंदर वारे सुटलेले आहेत. थोडंसं ऊन आहे, मात्र इकडची थंडी ही जाणवते. खूप छान वातावरण आहे आणि पर्यटक सुद्धा इथे येत आहेत. कहाँ से आए हो और कैसा फील कर रहे हो? कश्मीर में 1 साल हो रहा है पहलगाम अटैक को. हम चंडीगढ़ से आए हैं, परसों ही हम आए हैं, यहाँ श्रीनगर रुके हैं और अब यहाँ आए हैं पहलगाम. बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा है कश्मीर, बहुत सुंदर है, यहाँ भी बहुत अच्छा लग रहा है और डर जैसा कुछ लग नहीं रहा है. सिक्योरिटी बहुत अच्छी है, जगह जगह कैंप आर्मी के खड़े हैं, सिक्योरिटी चेक अच्छा है, लोग भी बहुत अच्छे हैं, डरने वाली कोई बात नहीं है. कोई टेंशन दिखाई दे रहा है आपको? क्योंकि हर जगह पे सिक्योरिटी फोर्स है, कहीं ना कहीं मन में कोई खौफ है कि कुछ स्ट्रेस रहना चाहिए? ना, मुझे ऐसा कोई खौफ वाली बात नहीं लगी, डर नहीं लग रहा, बिल्कुल भी डर नहीं है. आ सकते हैं लोग, जगह जगह मिलिट्री के सारे बंदे खड़े हुए हैं, सिक्योरिटी बहुत टाइट रखी है, पहले से ज्यादा सिक्योरिटी टाइट है. आपको सिक्योरिटी के दौर बहुत टाइट सिक्योरिटी से गुजरना पड़ रहा है, चेकिंग जगह जगह हो रही है? हाँ, चेकिंग हुई है, चेकिंग सारी जगह हुई है, आधार चेक करे हमारे, पर अच्छा है, कश्मीर बहुत अच्छा है, सुंदर है. 1 साल पहले कुछ दर्दनाक हादसा यहाँ पे हुआ था, टेररिस्ट आए थे, उसकी कोई नामो निशान यहाँ पे दिख रहा है लोगों के मन में? आप जा रहे हो, दुकानों में घूम रहे हो, शॉपकीपर से बात कर रहे हो? शॉपकीपर्स पे नहीं लग रहा है, बट आई थिंक जैसे टूरिस्ट कम है ना, तो लोगों में है थोड़ा, पर लोगों में ये भी है, वो लोग ये कह रहे हैं कि अब सिक्योरिटी ज्यादा हो गई है, सिक्योरिटी ज्यादा है. सिक्योर्ड फील करते हो? सिक्योर्ड है, मुझे सच्ची डर नहीं लगा मुझे इतने दिन से. मैं आई थिंक आज हमारा 3rd डे है यहाँ पे, हमारा मतलब पहलगाम में आज 3रा दिन. हम सोनमर्ग भी जाए हैं, हमें नहीं ऐसा डर वाली कोई वो नहीं है. निश्चित आनंदाचं काश्मीर काय असतं ते या लहान मुलांकडे बघितल्यावरती आपल्याला लक्षात येईल. छान मजा करतायत काश्मीरमध्ये, कुटुंबासोबत आलेले आहेत, आई वडिलांसोबत आले, त्यांचे आई वडील सुद्धा इकडे एन्जॉय करतायत. कुठे भीतीचं वातावरण नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे पर्यटक कमी आहेत, मात्र पर्यटक कमी जरी असले तरी सुरक्षित फील करतायत.
मी आता पहलगामच्या ज्या रस्त्यावरनं चालतोय तो त्याला आपण म्हणू शकतो सुनसान रास्ता आहे असं म्हणू शकतो. अगदी निर्मनुष्य आहे, कोणी या रस्त्यावरती नाहीये. खरं तर एका वर्षापूर्वी इथे मोठ्या संख्येने लोक असायची, हजारो लोक इकडे व्हिजिटला यायची. मी आहे बेसरन व्हॅली जिथे दुर्घटना घडली त्या बेसरन व्हॅलीपासून 5 किलोमीटर अंतरावरती पुढे पोलिसांनी जे आहे ते जाण्यास बंदी केली आहे. त्यामुळे इकडनं जी आहे ती माहिती तुम्हाला देतोय. ह्याच ठिकाणावरनं पुढे गेल्यानंतर बेसरन व्हॅली आणि त्या व्हॅलीमध्ये जे आहे ते दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला होता. त्या हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होतं आणि 1 वर्ष पूर्ण होत असताना तिकडचा रस्ता आपण बघतोय तो पूर्णपणे सुमसान आहे. त्या रस्त्यावरती कोणीही नाहीये. खरं तर नेहमी पर्यटकांनी गजबजलेला असणारा हा रस्ता आज पूर्णपणे जे आहे तो बंद करण्यात आलेला आहे. इथे हट एरिया आहे, म्हणजे हटमेंट एरिया आहे, मिलिटरीचा कॅम्प आहे आणि त्याच्या पुढे जी आहे ती जाण्यास बंदी आहे. पुढे पेहलगाम व्हॅली जी आहे त्याच्या पेहलगाम व्हॅलीतून तिकडे जाण्यासाठी एक गेट आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आहे ते बेसरन व्हॅलीला जाता. मात्र आता जी घटना घडली त्याचा परिणाम इकडच्या रस्त्यांवरती दिसून येतोय. रस्ते निर्मनुष्य आहेत, कोणी तिथे जात नाहीये आणि घडलेल्या घटनेचं सावट जे आहे ते अजूनही या रस्त्यांवर दिसून येतं. पहलगाममध्ये मुंबईकर पुणेकर फिरायला येत आहेत आणि ते आता भेटायला लागलेत. मी पहलगाममध्ये पुढारीची टीम फेरफटका मारत असताना ग्राउंड झिरोवरची माहिती तुम्हाला देत असताना आपल्यासोबत काही पुणेकर भेटलेले आहेत जे इथे अगदी कूल आहेत. त्यांच्या हातात बघितलं तर आईस्क्रीमचे कोन आहेत आणि अगदी रिलॅक्स ते इथे फिरतात. आपण त्यांच्याशी बोलणं किती रिलॅक्स फिरताय तुम्ही, कारण 1 वर्षापूर्वीची घटना ताजी आहे. नेमकं त्याच वेळी एका वर्षाने तुम्ही आलात. निघताना मनात भीती होती की काय वातावरण असं, इकडे काय दिसलं? खूप भीती होती आमच्या. ट्रिप कॅन्सल करावी का इतका प्रश्न पडलेला आम्हाला, पण व्यवस्थित झालं. 4 दिवस आम्ही फिरतोय, आहे व्यवस्थित, सगळं सिक्युअर आहे. दिसते तुमच्यात मजा जी एन्जॉय करायचं चालू आहे. खूप छान. तुम्ही काय किती एन्जॉय करताय इथे काश्मीरमध्ये? काय वातावरण दिसते? सुरक्षा आहे का, भीती वाटते का? सुरक्षा आहे म्हणून आम्ही बिंदास फिरू शकतो. तुम्ही पण येऊ शकता फ्री माइंडेड, काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही तर फिरतोच आहोत, पुढारी न्यूज माहिती देते, पण खरी 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 सिच्युएशन काय इकडची ती तुम्ही लोकांना सांगा, कारण 1 वर्ष झालेले लोकांच्या निश्चित भीती आहे. सिक्युरिटी आहे त्यामुळे बिंदास येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. जागोजागी सिक्युरिटी आहे, सेफ वाटते, लोक कोऑपरेटिव्ह आहेत. जसं म्हणजे हाईप बनवलं होतं की बाबा काश्मीर म्हणजे एक भीतीदायक वातावरण होतं, असं काहीच वाटत नाही. खूप छान वाटलं आम्हाला 5 दिवस झाले काश्मीरमध्ये येऊन. श्रीनगर, गुलमार्ग, सोनमार्ग फिरून झालं. खूप छान वाटलं, सेफ वाटलं. विशेष म्हणजे बघितलं पोलीस इकडची सुरक्षा यंत्रणा प्रचंड ऍक्टिव्ह आहेत आणि लोकांना सुरक्षेसाठी ते 24 तास रस्त्यावरती आहेत आणि इकडच्या येणाऱ्या पर्यटकांची आणि काश्मीरची सुरक्षेसाठी ते तैनात आहेत. पहलगाम हल्ल्याला वर्षपूर्ती होते आहे आणि अत्यंत कठीण काळ हा 1 वर्षाचा जगदाळे कुटुंबियांवरती. पुण्यात जगदाळे कुटुंब वास्तव्याला होतं. जगदाळे परिवारातले कर्ते पुरुष असलेले संतोष जगदाळे यांचं या पहलगाम इथल्या हल्ल्यात वर्षभरापूर्वी निधन झालं. वर्षभरानंतर त्यांचा परिवार आपल्यासोबत आहे. हे वर्ष कसं राहिलं तुमचं? हे वर्ष तारखांनी जरी पुढे सरकलं असलं तरी आम्ही अजून पण 22 एप्रिल 2025ला जिथे बसलो होतो बेसरन व्हॅलीमध्ये अजूनही तिथेच आहोत आणि अजूनही आमच्या डोळ्यासमोर पूर्ण रक्तच दिसतं. आमच्या लोकांचं सांडलेलं रक्त दिसतं. वडिलांना म्हणजे तो दिवस खूप आनंदी होतो. आम्ही आमच्या ट्रिपचा तो पहिलाच दिवस होता आणि बेसरन व्हॅली हा आमच्या ट्रिपचा पहिला स्पॉट होता. आम्ही खूप जास्त कष्ट, म्हणजे आमच्या पूर्ण प्रवासात खूप जास्त ऑब्स्टॅकल्स आम्हाला आले आणि त्यानंतर सुद्धा आम्ही तिथे पोचलो आणि आम्ही फोटोज काढत होतो, हसत होतो, एन्जॉय करत होतो आणि 1 तासात असं होईल आमच्यासोबत असं आम्हाला वाटलं नव्हतं. 2025 अतिशय वेदनादायी वर्ष होतं माझ्यासाठी. 22 एप्रिलची तारीख सुद्धा अतिशय काळी तारीख म्हणता येईल माझ्या आयुष्याची, ज्यातनं त्या तारखेने मला आयुष्यभराचं वैधव्य दिलं. तर मी ती तारीख आयुष्यात कधी विसरू नाही शकत. आणि ती घटना ज्या वेळेला तो टेररिस्ट आला, मला उठ म्हणाला, माझ्यावरती बंदूक त्यांनी राखली आणि मला म्हणाला की तू उठ, तू चल उठ. आणि त्यानंतर त्यांनी माझ्या मिस्टरांना उठवलं, त्यांना अजान पडायला लावला. अजान पडो, अगर मुस्लिम हो तो अजान पडो, तुम हिंदू हो. त्यांनी हिंदू हो म्हटल्यानंतर त्याला गोळ्या मारल्या. एका क्षणार्धात माझे मिस्टर तिथे खाली पडले आणि
रक्ताच्या थारोळ्यात होते. त्यांनी गणबोटेंना पण त्याच क्रूरतेने मारलं. तर ती जी घटना आहे ती आमच्या आयुष्यातनं कुठल्याही प्रकाराने म्हणजे त्यातला एक कण न कण आमच्या डोक्यामध्ये फिरत राहतो. तर ते विसरणं आमच्यासाठी अतिशय म्हणजे अशक्यच आहे. या हल्ल्यामध्ये जे आहे ते आतंकवाद्याने धर्म विचारून जे आहे ते 26 जणांचे बळी घेतले. त्यात पुण्यातले जगदाळे कुटुंबीय आणि गणपती कुटुंबीय सुद्धा त्याच हल्ल्यात बळी पडले होते. आपल्यासोबत कौस्तुभ गणबोटे जे या हल्ल्यामध्ये बळी गेले त्यांच्या पत्नी संगीता गणबोटे आहेत. 1 वर्ष झालं या सगळ्या घटनेला. कसं बघताय आणि काय आता तुम्हाला काही आठवणी काही पुसाव्या वाटतायत का त्यातून काही सुधारणा झाली असं तुम्हाला वाटतं? त्या आठवणी ज्या आहे तो जो हल्ला केला गेला आहे त्या आठवणी तर मी काय आमच्यापैकी 26 जण जे आहेत ते मरेपर्यंत कोणीच त्यातनं विसरू शकणार नाहीये. कारण असं धक्कादायक तो हल्ला केलेला आहे. अगदी कुंकूच पुसलं गेलेलं आहे. जो आमच्या जीवनाचा आधार असतो तोच आधार आमच्याकडनं हिरावून घेतलेला आहे. त्यामुळे तो विसरूच नाही शकणार आम्ही. केंद्र सरकारने हल्ल्यानंतर मदत जाहीर केली होती. जगदाळे कुटुंबीय तुम्ही एकत्र गेला होतात. आसावरी जगदाळेला सुद्धा खूप नोकरीसाठी वगैरे म्हणजे त्रास झाला. अनेकांना भेटावं लागलं. 1 वर्ष वाट बघावी लागली. अशा पद्धतीमध्ये सरकारने तातडीनं काम करून अशा कुटुंबांना दिलासा द्यावा. इथून पुढे असं होणे यासाठी काम करावं असं तुम्हाला वाटतं राज्य सरकार? हो, इथून पुढे असं होऊच नाही. आणि जरी झालं तरी त्यांच्या कुटुंबियांना सरकारने ताबडतोब मदत द्यावी ही मी व्यक्त करते. पहलगामवरून ग्राउंड झिरोवरून ती पुढारी न्यूज आपल्याला तिकडची हल्ल्याच्या 1 वर्षानंतर काय परिस्थिती याची माहिती देतोय. ज्या 26 लोकांना हुतात्म्य प्राप्त झालं होतं किंवा ज्या 26 लोकांचा बळी या दहशतवाद्यांनी घेतला त्यांचं स्मारक पहलगाम व्हॅलीच्या इकडे बनवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये त्या 26 जणांचा ज्यांचा मृत्यू झाला त्यांची नावं इथे लिहिलेली आहेत. त्यांच्या स्मरणार्थ त्यांची आठवण करण्यासाठी हे स्मारक बनवत असल्याचं इकडे म्हटलेलं बघू शकतो. पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने हे स्मारक बनवलेलं आहे. जाळी जी आहे तारांचं तिकडे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. एकंदरीतच हल्ल्याच्या 1 वर्षानंतर इकडचं जनजीवन कसं आहे, इकडच्या लोकांच्या सध्याची परिस्थिती काय आहे, त्यांचं जीवन कसं ते जगतायत, 1 वर्षात त्यांच्या आयुष्यात किती बदल झाले आणि नक्की काय काय त्यांनी सहन केलं, पर्यटक कसे येत होते, या सगळ्याची ग्राउंड झिरोवर आम्ही तुम्हाला माहिती देतोय. कॅमेरा पर्सन विजय देशमुखसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, पहलगाम.